खूप प्रयत्न ते झालेले आहेत. तुम्हाला असं वाटतं की या देशाला जोडण्यासाठी म्हणून सुद्धा एका भाषेची गरज आहे की तशी काही गरजच नाहीये? ताई मी येतो तुमच्याकडे प्लीज. हे सत्य आहे की देशाला जोडण्यासाठी एका भाषेची गरज आहे, पण ही भाषा निवडताना निश्चित करताना सर्व देशातील वेगवेगळ्या बहुभाषिक प्रदेशांची यांची मतं जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि हिंदी राष्ट्रीय भाषा असणं, मराठी भाषेबद्दल आम्ही जेव्हा म्हणतो तुम्ही सक्ती करता, आमचा नैतिक विरोधाचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक मुंबईमध्ये सरळ सरळ सांगतात की आम्ही मराठीत बोलणार नाही, आणि आम्ही म्हणतो की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला, राजभाषा आमची मराठी आहे, आणि आम्हाला हे कारण देण्यात येते की तुम्हाला परप्रांतामध्ये जर गेलं तर तुम्हाला व्यवसायासाठी अडचण येऊ नये, संवादासाठी अडचण येऊ नये, म्हणून हिंदी तुम्हाला आवश्यक आहे. तर आमचं हेच म्हणणं आहे की परप्रांतीय जेव्हा महाराष्ट्रात येतात व्यवसायासाठी, त्यांना सुद्धा अडचणी येऊ नये म्हणून मराठी त्यांना आवश्यक का नाही, त्यांना अनिवार्य का नाही? म्हणजे जे आधार तुम्ही त्यांना समर्थन देण्यासाठी करता हिंदी भाषिकांना, ते मराठी भाषिकासाठी का नाही? मी तुम्हाला सांगतो की मराठी भाषिकांना मराठीमध्ये सेवा मिळणं हा त्यांचा नैतिक संविधानिक अधिकार नाही आहे का? म्हणजे काही व्यावसायिक मुंबईमध्ये आले आणि त्यांनी जर हट्ट धरला आम्ही मराठी बोलणार नाही, आमची सेवा पाहिजे असेल तर या सर्व ग्राहकांना मराठी भाषिकांना हिंदी शिकावं लागल, हे मराठी भाषेवर अन्याय नाही का? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. विनोद वाघजी हा मुद्दा मांडा. 12 कोटी लोकांना हिंदी शिकवणार आहेत का व्यावसायिक? ताई येतो तुमच्याकडे. मी फक्त विनोद वाघ यांच्याकडून उत्तर घेतो. ताई येतो तुमच्याकडे. नाही सुभान अली यांना मी सांगतो की राज्यामध्ये मराठी भाषेला दाबण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाही, मराठीवर कुठलंही बंधन घातलं जात नाही. आज सुभान अली तुम्ही डिबेटला बसल्यावर तुम्ही छान एक मराठी बोलण्याचा प्रयत्न करताय. आपण पण सोयीनुसार हिंदी बोलता, आपण पण सोयीनुसार हिंदी बोलता. आमच्या मराठी भाषेला विरोध नाही. तुम्ही जे पुतना मावशीचं प्रेम दाखवताय ना आज इथं बसून, तुम्ही पण वारंवार हिंदीचा सहारा घेता, उर्दूचा आधार घेता, तुम्ही पण इतर भाषेचा उपयोग करता. तुम्ही प्रामाणिकपणे सांगा तुम्ही घरी कुठली भाषा बोलता, इतर कुठली भाषा बोलता? अहो मराठीवर प्रेम जे आहे ना फक्त दाखवण्यापुरतं नसलं पाहिजे, ते रक्तात असलं पाहिजे, ते अंगात भिनलं पाहिजे. भाषा तुम्ही वरच्यावर दाखवताय. सुभान अली आम्हाला बोलायला नका. मराठी आहे, ठीक आहे. त्यांची भाषा ते बोलतात ना मराठी. फक्त मोदी द्वेष आणि एक मिनिट विनोदजी, या मुंबईमध्ये मराठीची काय अवस्था आहे? या मुंबईमध्ये मराठीची काय अवस्था आहे? बोललीच पाहिजे. आम्ही म्हणतो घाटकोपरची भाषा गुजराती काय? घाटकोपरची भाषा गुजराती कशी काय असू शकते? छत्रपती शिवाजी महाराज आम्ही सांगितलं तर सुभान अली सारख्यांना राग येतो. माहित आहे आम्ही बघितलंय, आम्ही भोगलाय. तुमच्या सारख्यांना अनेकांना मिरच्या लागत्या. एक मिनिट सुभान अलीजी तुम्ही थांबा, मीच विचारतो ना. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार एखादा निर्णय घेता म्हणून तुमच्या पोट उठलाय. बाकी तुम्हाला विनोद वाघजी अहो बाकी सगळं सोडा. घाटकोपरची भाषा कुठली आहे सांगा. तुम्ही छाती ठोकपणे सांगा घाटकोपरची भाषा कुठली आहे? सांगा. मी तेच सांगतो की मराठी भाषाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. ते घाटकोपर असो, कल्याण असो, डोंबिवली असो, राज्यातलं कुठले असो, मराठी भाषेला पहिलं प्राधान्य दिलंच पाहिजे. मराठी आदमी गंदे आहे, आम्ही मराठी म्हणून मराठी आदमी गंदे आहे, आम्ही मराठी आहे. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने मांडताय फक्त राजकीय द्वेष म्हणून, जरा याच्याबद्दल आपण नीट विचार केला पाहिजे. फक्त राजकीय द्वेषातून मांडू नका. तुम्हाला खरंच मराठीबद्दल किती प्रामाणिकता आहे ना हे आम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आम्ही संदीप देशपांडे यांचं सगळ्यांचं एक वेळ समजू शकतो, कारण ते प्रामाणिकपणे पहिल्यांपासून लढतायत. तुम्ही जे ढोंग करताय ना मराठी प्रेमाचं, हे जरा बंद करा. तुम्ही मराठी नाही राहिले, आता तुम्ही गुजराती झाले. अहो हेच ढोंग बंद करा तुमचं. सुभान अली हेच ढोंग बंद करा, हेच ढोंग बंद करा. तुम्हाला बोलायच्या नावापुढे फक्त शिवचरित्रकार लिहून होत नाही. तुम्ही मराठी बद्दल किती प्रेमी आम्हाला चांगलं माहिती आहे. नका सांगू, नका बोलायला लावू. कशाला बोलायला लावता तुम्ही? कशाला बोलायला लावता? तुमचा जरा हा आपण विषयांतर नको, वैयक्तिक नको. मी दोघांनाही थांबवतोय. सुषमाताई, त्यांचा एक मुद्दा असा आहे की राजकीय हेतून प्रेरित कुठेतरी एक प्रकारे हिंदीला विलन ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. देशाला जोडणारी ही भाषा आहे. विलास भैया, मी मगाचपासून माझा मुद्दा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. मी असं म्हटलं की मूळ मुद्दा काय आहे की ते असं म्हणतात की आम्ही कुठे मराठीला विरोध केला, हिंदी कंपल्सरी असावी का नसावी यावर चर्चा चालू आहे, त्यात मराठीला कुठे विरोध केला. पण हीच खरी मेख आहे, हे नीट आपण समजून घ्या. फाजल अली आयोगाने 1953 ला त्रिभाषा सूत्र जरी सांगितले असले
तरी ह्या त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करताना शैक्षणिक आयोग काय म्हणतो ते समजून घ्या. शैक्षणिक आयोगामध्ये सांगितले गेले की पहिली कंपल्सरी लँग्वेज असते, दुसरी सेकंड लँग्वेज असते आणि तिसरी ऑप्शनल म्हणजेच ऐच्छिक भाषा असते. एक कायम भाषा, दुसरी आहे ती द्वितीय भाषा आणि तिसरी आहे ती ऐच्छिक भाषा. आता जर तुम्ही याला हिंदीला सक्ती केली तर हिंदी ही पहिली भाषा होईल आणि लोक सेकंड लँग्वेज म्हणून मराठीच्या ऐवजी इंग्रजी स्वीकारतील आणि मराठी बाजूला जाईल. हा बेसिक मुद्दा समजून घ्या. आणि त्यामुळे जी कंपल्सरी लँग्वेज आहे, जी पहिली लँग्वेज आहे, पहिली भाषा ही मराठीच असली पाहिजे शाळेमध्ये. आणि मग तुम्ही सेकंड लँग्वेज काय करायचं ते करा. द्वितीय भाषा आणि ऐच्छिक भाषेमध्ये तुम्ही मराठी हिंदीचा काय, हिंदी इंग्रजीचा काय क्रम ठरवायचा ते ठरवा. हा मूळ मुद्दा आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा मुद्दा कळला. तुमचा मुद्दा हा आहे की हिंदीचं सक्तीकरण जर केलं गेलं तर या माध्यमातून मराठीवर त्याचा वरवंटा फिरवला जाणार आहे, थेट मराठीला जरी विरोध नसला तरी. शिरसाटजी. व्हेरी क्लिअर. हा शिरसाटजी, मुद्दा हा मराठी भाषा ही प्रथम, मराठी भाषेत ही प्रथम ती कंपल्सरीच आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही हे मी ठामपणे सांगतो. मराठी भाषा ही कंपल्सरी. सेकंडरी काय करायचंय हा सरकारने निर्णय घ्यायचा आहे. परंतु तुम्ही असं निगेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करू नका की मराठी भाषेला आता तिसऱ्या स्थानावर जाईल की काय, मग इथलचा मराठी माणूस पुन्हा कल्याण डोंबिवलीच्या बाहेर फेकला जाईल का, आंध्राला जाईल की काय, असा हा जो निगेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न आहे ना तो बंद करा. मराठी ही एक नंबरची भाषा, मराठी ही एक नंबरची भाषा. मराठीच्या नंतर मग ती हिंदी असेल का इंग्रजी असेल त्याला सेकंड आणि थर्ड. तुम्ही कोणताही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही हे आम्ही कधीही बदलणार नाही, बदलायचा प्रश्न येत नाही. जो बदलायला जाईल हे संजय शिरसाट सांगतोय सरकार म्हणून. एक मुद्दा महाराष्ट्रातला, आपण सगळे मराठी आहोत. एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो. तुम्ही मंत्री आहात, जबाबदार आहात, म्हणून तुमच्याकडे आज आग्रहानं महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांच्या वतीने एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मातीमध्ये इथं ज्या इंग्रजी शाळा उभ्या राहिलेल्या आहेत त्या इंग्रजी शाळांमध्ये सरकारच्या निर्णयाला हरताळ फासत मराठी शिकवली जात नाहीये. अनेक शाळांमध्ये तक्रारी सातत्याने येत आहेत, मराठी टाळली जाते. त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात?